चव्हाण कुटुंबातील रक्ताच्या नात्यातील पहिला आनंद मेळावा गोंडगाव येथे संपन्न। गोंडगाव येथील रहिवासी नोकरी व व्यवसायानिमित्ताने बाहेरगावी स्थायिक झालेले भात चव्हाण कुटुंबात रक्तातील नातेवाईकांचा आनंद मेळावा मे 31 रोजी छत्रपती शिवाजी महाराज शिवस्मारकाचे व राम मंदिराचे दर्शन घेऊन गोंडगाव येथे संपन्न झाला। कार्यक्रमाची संकल्पना राहुरी विद्यापीठाचे संचालक तथा प्राध्यापक डॉक्टर महावीर सिंग चव्हाण यांनी सुचवली असून खानदेशातील ही पहिलाच रक्तातील नात्यातील दुरावा कमी करण्याचा पहिलाच आनंद मेळावा असून दरवर्षी हा आनंद मेळावा जन्म आणि कर्मभूमी येथे संपन्न करण्यात येणार असल्याची माहिती पत्रकार सतीश पाटील यांच्याशी बोलताना महावीर कुटुंबियांनी व्यक्त केला आहे। जेवढे आपले विचार चांगले आहेत तेवढेच आपलं मन देखील मोठे आहे। आज तुम्ही जे कुटुंब जिव्हाळा जो निर्माण केला आहे हा कसा निर्माण केला आहे आणि तुमच्या कुटुंबाची थोडक्यात ओळख सांगा। आम्ही मूळचे वाडे गावचे होते, पण माझे वडील या गोंडगाव गावाला शिक्षक होते आणि शिक्षक नंतर इथेच मुख्याध्यापक होते। तर त्यांनी या गावात जेवढी काही सेवा केली तर गावकऱ्यांनी 1952च्या दरम्यान आमच्या वडिलांना एक चांगलं शिक्षक, आदर्श शिक्षक म्हणून या गावामध्ये शेती घेऊन दिली। जवळपास 6-7 एकर जमीन माझ्या वडिलांना अगदी स्वस्तामध्ये त्या गोंडगावच्या प्रेमामुळे घेऊन दिली। त्यानंतर माझ्या वडिलांनी ते 3 भाऊ जे आहेत त्यांचे ते सर्व इथे आणलेत आणि आमचं वाड्याहून परिवार हा गोंडगाव इथे आलेला। आणि गोंडगावमध्ये आमचे मधले जे काका होते ते अयोध्या सिंग गुरुजी, ते पण मुख्याध्यापक म्हणून रिटायर झाले, शिक्षक होते। आणि सर्वात मोठे जे होते ते सुदाम सिंग हरी भाट गुरुजी आणि त्यांचे चिरंजीव जे तुम्हाला सर्वांना माहिती आहे गोंडगाव पंचकृषीमध्ये माझी माहिती आहे गोविंद सिंग सुदाम सिंग भाट जिल्हा परिषद सदस्य 14 वर्ष जिल्हा परिषद सदस्य होते। आणि या गोंडगावाने भरभरून आमच्या कुटुंबावर एवढं प्रेम केलेलं आहे, म्हणजे जात पात धर्म पंथ कुठल्याही प्रकारचे आमच्यामध्ये भेदभाव नाही। आमचे गोविंद दादा सर्वात जास्त मतांनी या ग्रामपंचायतने निवडून दिलेले आहेत आणि जिल्हा परिषद होतो तर गावचा एक सर्वात जास्त चांगला एक नेता म्हणून गावाने आम्हाला आमच्या दादाला ग्रामपंचायतमध्ये निवडून दिलं। पण माझे वडील रिटायर झाल्यानंतर सुद्धा 10 वर्ष या गावाच्या सोसायटीचं चेअरमन म्हणून केलेलं होतं। एवढं हे गाव आम्ही त्याला गोंडगाव म्हणण्याऐवजी गोडगाव म्हणतो, एवढं गोडगाव आहे। आणि मी जरी बाहेर असलो, आज मी महात्मा फुले कृषी विद्यापीठामध्ये डायरेक्टर आहे, प्राध्यापक MSc PhDला मी MSc ॲग्री PhD आहे। परंतु आमचे सर्व भाऊ, आम्ही सर्व 12 भाऊ आहेत। आमचे 4 म्हणजे माझे वडीलसह 4 चुलते, मोठे सुदाम सिंग, दुसरे अयोध्या सिंग, तिसरे माझे वडील रामचरण आणि अमर सिंग गुरुजी, ते नाशिकला ते पण हेडमास्टर होते। आणि त्यांचे चिरंजीव आहेत अमर सिंग गुरुजींचे हे रमेशजी वाडेकर एअरफोर्समधून रिटायर झाले, नंतर रेल्वेमध्ये अकाउंटंट होते, ते निवृत्त झालेले आहेत। दुसरं त्यांचे चिरंजीव आहेत हे अनिल कुमार, हे तहसील ऑफिसमध्ये होते, ते आता रिटायर या 2 महिन्यापूर्वी झालेले आहेत। त्यानंतर आमचे जे तुम्हाला माहिती असेल की सुदाम सिंग गुरुजी जिल्हा परिषद सदस्य जे गोविंद सिंग होते, त्यांचे सुदाम सिंग त्यांचे वडील होते आणि विजय सिंग त्यांचे एक भाऊ, काशीबाई, मीराबाई, लता आणि जनाबाई, हे 4 बहिणी त्यांच्या। आणि आम्ही रामचरण गुरुजींचे आम्ही दिलीप सिंग, यशवंत, राजेंद्र सिंग आणि मी स्वतः महावीर सिंग। आणि माझ्या बहिणी आहे ह्या मंगलाबाई आहे राजपूत, ह्या पण शिक्षिका म्हणून रिटायर झालेल्या आहेत। दुसऱ्या जमुनाबाई म्हणून आहेत, ह्यांचे मिस्टर जे ते पोलीस निरीक्षक होते, ते रिटायर झालेले होते। आणि त्याच्यानंतर त्यांच्या 4-5 वर्षापूर्वी देहावसान झालं यांचे, आमच्या पाहुण्यांची। मग आमचे ह्या राधाबाईंनी आहे तुम्ही सांगितलं जिल्हा परिषद सदस्य गोविंद सिंग, त्यांच्या आमच्या मोठ्या वहिनी ह्या राधाबाई आणि त्या अनिलच्या मिसेस आहेत त्या आमच्या अमरसिंग गुरुजींच्या सुनबाई। नंतर ही आमची भाची सून आहे, आमचा जो निलेश जनाबाईंचा मुलगा आहे, गोविंद सिंग दादांचा भाचा, त्याची मिसेस आहे। नंतर माझी मिसेस स्वतः शिक्षिका आहे जिल्हा परिषदला दिग्रज राहुरीला। त्यानंतर शोभाताई वाडेकर, ते वाड्याचे म्हणून वाडेकर त्यांनी लावलं, ते आमचे रमेशजी वाडेकर जे यांच्या त्या सुमित्र पत्नी आमच्या वहिनी आहेत। नंतर गोविंद सिंगचे जे जिल्हा परिषद सदस्य त्यांची एक कन्या आहे नैना ठाकूर म्हणून, त्या संभाजीनगरला राहतात। हे आमच्या बहीण जमुनाबाई आहेत, बुलढाण्याला राहतात। या मंगलाताई सफाळा पालघरला राहतात। ही माझी मोठी बहीण जी प्रमिलाताई होती, तिची मुलगी आहे अरुणाताई। आणि विशेष सांगायचं म्हणजे पूर्ण भारतामध्ये प्रसिद्ध असलेले एक नाव आहे ते अनिमेश ठाकूर म्हणून, तो इंडियन आयडलमध्ये पण जिंकून आलेला आहे आणि फार मोठा गायक आहे। तर त्यांचे हे दोघं आईवडील आहेत
आणि हे स्वतः आमचे जावई भाचे जावई जितेंद्र सिंग ठाकूर हे स्वतः संगीत तज्ज्ञ आहेत, संगीतकार आहेत आणि फिल्मसृष्टीमध्ये सुद्धा यांनी बरेच गाण्या यांचे वादन यांनी केलेलं आहे. चांगली ढोलकी वगैरे आहे, वाजवतात चांगली आणि कल्याण आणि याच्यामध्ये त्यांचं हे आहे. नंतर हे माझे मोठे भाचे आहेत दीपक सिंग ठाकूर. तर असे सर्व आमचा परिवार हा विश्वास आहे. हा BME आहे, इंजिनियर आहे, प्राध्यापक आहे. तो एक आमचा नातू आहे महाजन. सर तुमचा जो परिवार आहे हा पूर्ण सुशिक्षित परिवार आहे, सर्व सुशिक्षित परिवार आहे. पण आज पैशाअभावी किंवा प्रॉपर्टी अभावी सर्व ठिकाणी हे नाते तुटलेले दिसतात. पण आज तुमचा परिवार एका तासात म्हणा किंवा एका याच्यात एवढा एकत्र झालेला आहे. काय या कारण? नाही, याच्यामध्ये एकच आहे की आमच्या वडिलांनी जे संस्कार घडवले याच्यावरती एकत्रपणाचे आम्हाला सांगताना त्यांनी सांगितलं की तुम्ही सर्व 12 भाऊ आहे. आम्हाला पहिल्यांदाच असं शिकवलं की तुम्ही 12 भाऊ आहेत, तुम्हाला 8 बहिणी आहेत. आणि ते एकत्रपणाची जी भावना आमची होती ती आजपर्यंत आम्ही टिकून ठेवली. त्याच्यानंतर मला असं वाटायला लागलं की आता नवीन पिढीतल्या लोकांनी आमच्यासारखंच प्रेम कायम ठेवावं